आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सुमारे 66 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 7 जहाल नक्षल्यांनी केलेलं आत्मसमर्पण, सर्वत्र उत्साहात साजरी झालेली शिवजयंती आणि महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरांमध्ये निर्माण झालेलं भक्तिमय वातावरण अशा महत्वपूर्ण घटनांनी फेब्रुवारी महिना स्मरणात राहिला. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीनं गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली. 5 फेब्रुवारीला भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यावेळी उपस्थित होते. अथक परिश्रम घेतले तर गडचिरोली सारख्या मागास भागातून सुद्धा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करणारे खेळाडू तयार होऊ शकतात, असं रवी शास्त्री यावेळी म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात सुमारे 66 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 7 नक्षल्यांनी जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. अमेरिकन सरकारनं तेथील भारतीय नागरिकांना अत्यंत अपमानास्पद स्थितीत भारतात पाठवल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत निदर्शनं केली. सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांना आरोग्य आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी भारत अस्मिता जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जिल्ह्यात 10 फेब्रुवारीला हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गडचिरोली इथं आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे तर देसाईगंज इथं आमदार रामदास मसराम यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचं सेवन करून मोहिमेचा शुभारंभ केला. 12वी आणि 10वीच्या परीक्षेला जिल्ह्यात सुरळीत सुरुवात झाली. भरारी पथकांनी ठिकठिकाणच्या केंद्रांना भेटी देऊन कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलं. 11 फेब्रुवारीला भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलनार गावांच्या जंगलात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत महेश नागुलवार हा जवान शहीद झाला. जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज्याचे वित्त, नियोजन, कृषी मदत तसंच पुनर्वसन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी जिल्हा नियोजन निधी संदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी 8,000 बोरवेल टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 604 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी तातडीनं खर्च करण्याच्या सूचनाही जयस्वाल यांनी दिल्या. या बैठकीला खासदार डॉक्टर नामदेव किरसान, आमदार धर्मराव बाबा आत्राम, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते. जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. ग्रंथोत्सव उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गडचिरोलीसह 3 तालुक्यांमध्ये 4 अभ्यासिका सुरू करण्यात येतील, असं जयस्वाल यांनी याप्रसंगी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामदास मसराम, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे उपस्थित होते. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक, सहसचिव डॉक्टर वीरेंद्र सिंग यांनी गडचिरोलीत आरोग्य विभागाचा आढावा घेतला. शिवाय सर्च संस्थेलाही भेट दिली. असंसर्गजन्य तसंच संसर्गजन्य आजार, माता बाल आरोग्य, प्राथमिक आरोग्य सेवा आणि हॉस्पिटल हे 5 मुद्दे केंद्रस्थानी ठेवून सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सर्च संस्था एकत्रितरित्या काम करणार असल्याचं डॉक्टर निपुण विनायक यांनी सांगितलं. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गडचिरोली शहरातून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते. हिंसक कारवायांमुळे नक्षल्यांचा खरा चेहरा उघड झाल्यानं आणि दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळत असल्यानं दुर्गम भागातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत चालला आहे. या अनुषंगानं भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस ठाण्याअंतर्गत पोयार कोठी आणि मरकनार येथील गावकऱ्यांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव पारित केला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 36,070 घरकुल लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थींना जिल्हा नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचं वाटप करण्यात आलं. महाशिवरात्रीचा सण जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला. मार्कंडादेव येथील हेमाडपंथी मंदिरात आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या हस्ते शिवलिंग आणि मार्कंडेश्वराची महापूजा करण्यात आली. तिथे भरलेल्या यात्रेत विदर्भासह शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे आणि वाचक स्वर होता आभाराणी पटवर्धन यांचा.